तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। सपकाळ यांनी काय म्हटलं मला माहीत नाही, मात्र शिवाजी महाराजांची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही। छत्रपती फक्त त्यांच्या नावातच लागतं असं ते म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजांबरोबर होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत की त्यांना छत्रपती हे पद जे आहे जनतेने दिले, म्हणून त्यांना रयतेचे राजा म्हणतात आणि त्याच्यामुळे तुलनात्मक होऊ शकत नाही। पण सपकाळांनी केलेल्या वक्तव्याचा बीजेपी ज्या पद्धतीने विरोध करते आहे तो त्यांचा अधिकार आहे, त्याला मला विरोध करायचं कारण नाही। पण एप्स्टीन फाईलमध्ये जागतिक पातळीवरचे नेते राजीनामा देतात जे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। मग भारतातलेही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, केंद्रातले मंत्री आहेत, काय भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधातही मोर्चा काढला पाहिजे। रोहित पवार यांनी अजित पवार विमान दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे। यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। प्रफुल्ल पटेल हे गोंदिया जिल्ह्यातील असल्यामुळे याबाबत योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी पटोले यांनी केली। हे विमान त्यांच्या रिपेअर कंपनीतून प्रफुल्लभाईच्या जे निघालेलं आहे आणि हे वैमानिक जे बसलेले होते ते ड्रिंकर होते अशा पद्धतीचा त्यांच्यावर आक्षेप आहे। त्यामुळे जी रात्री सही मारायसाठी राईस मिलच्या बाबत तो विदर्भातला नेता कोण अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे प्रफुल्लभाईच त्याच्यामध्ये पुढे येतात आणि म्हणून आम्ही सरकारला हे विनंती केलेली आहे की याची सखोल चौकशी या अमेरिकेच्या कंपनीकडून नाही तर लंडन, कॅनडा असं अनेक नावं रोहित पवारांनी सांगितलेले आहेत। या कंपनीच्या माध्यमातून ती चौकशी व्हावी अशी भूमिका त्या ठिकाणी रोहित पवारांनी मांडलेली आहे। मला आता आमच्या गोंदिया जिल्ह्यातले प्रफुल्ल पटेल असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना शंका निर्माण झालेली आहे की आमच्या जिल्ह्याच्या माणसावर अशी सुई फिरणं हे काही बरोबर नाही आणि त्याच्यामुळे सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यातलं वास्तविकता लोकांच्या समोर आणावी ही भूमिका आमची आहे। गोंदिया बाळ विक्री प्रकरणात डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे। हा जो बाजपेयी नावाचा जो डॉक्टर होता हे त्याचं पहिले कृत्य नाही, अनेक दिवसापासून या पद्धतीचं कृत्य तो करतो आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आत्ता पुढे येतात आहे। त्यावेळेसही त्या डॉक्टरांच्या बद्दलची तक्रार झालेली होती पण प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं। पण अशी जी मानसिकतेचे कोणी असतील त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि या पद्धतीनं जन्मताच बाळांना त्याला विकणं या पद्धतीचं कोणी गुन्हा करत असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी।